हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत बालभारती मराठी इयत्ता पहिली पाठ 9 क म ल अ आ आणि काना. तर या पाठात आपण येथे स्वर, व्यंजन आणि स्वरचिन्हांची येथे ओळख करून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. चित्रे बघ, नावे सांग व दाखव. तर इथे आपल्याला चित्रे दाखवण्यात आलेली आहेत. चित्रांसोबत येथे आपल्याला नावं सुद्धा देण्यात आलेली आहेत. चला तर येथे आपण पाहून घेऊया. क हा अक्षर देण्यात आलेला आहे. तर क हा अक्षर व्यंजन आहे. सर्वात पहिला अक्षर क आहे. तर येथे काही चित्रांसोबत नावे सुद्धा देण्यात आलेली आहेत. पहा, कप आहे, कढई, काकडी, केळी, कलिंगड, कैरी, कंगवा, कुलूप असे वेगवेगळे चित्र आणि त्या चित्रांची नावे जे क या अक्षरापासून तयार होतात त्यांना वेगवेगळे स्वरचिन्ह सुद्धा येथे लागलेले आहेत. तर येथे आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. तर या पाठात आपल्याला काय करायचं आहे? क हा अक्षर काय करायचं आहे? शोधायचं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थ्यांना क अक्षराची ओळख येथे करून द्यायची आहे. चला तर चित्रात आपल्याला क अक्षरावरून काय काय दाखवण्यात आलेले आहेत पाहून घेऊया. कलिंगड, केळी, काकडी, कणीस, कैरी, कात्री, कुलूप, कंगवा अशा वेगवेगळ्या वस्तू, कढई येथे आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. तर याच्यावरून आपल्याला समजून येते की इथे आपल्याला क अक्षराची मुलांना किंवा विद्यार्थ्यांना ओळख करून द्यायची आहे. तर यावरूनच आपल्याला खाली कृती देण्यात आलेली आहे. पहा, चला तर समजून घेऊया. क आवाज ऐक, क अक्षर पहा, क अक्षराला गोल कर. तर इथे आपल्याला फळ्यांवर काही शब्द देण्यात आलेले आहेत. तर त्या शब्दातील आपल्याला क आवाज ओळखायचा आहे, ऐकायचा आहे. क अक्षर सुद्धा पाहायचं आहे आणि क अक्षराला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. तर एक नमुना, तर एक एक्झाम्पल इथे आपल्याला सोडून दाखवण्यात आलेला आहे. पहा, कळी, कळीमध्ये आहे क आलेला आहे पहिला अक्षर. तर त्या क अक्षराला काय केलेलं आहे? इथं गोल केलेलं आहे. त्याचप्रमाणे कणीस दाखवण्यात आलेला आहे. कणीस मध्ये सुद्धा आलेला आहे क. तर क ला काय करून घेऊया? गोल करून घेऊया. कपाळ मध्ये सुद्धा आहे क. सकाळ मध्ये मधोमध आलेला आहे क. फक्त क लाच गोल करायचं आहे. भाकरीमध्ये आलेला आहे क मधोमध, तर त्याला सुद्धा गोल करून घ्यायचं आहे. बेडूक मध्ये सगळ्यात शेवटी जो अक्षर आहे क आहे आणि कागदामध्ये पहिला अक्षर जो आहे तो क आहे. पताका, पताकातला सगळ्यात शेवटचा अक्षर आहे क आणि करवत मध्ये पहिला अक्षर आलेला आहे क. तर या सगळ्या क ना काय करायचं आहे? आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे. पहा, गिरव, लिही व म्हण. क अक्षर देण्यात आलेलं आहे. तर क अक्षरची अनुकृती येथे दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे कसं काढायचं आहे त्याचा येथे मुलांकडून काय करायचं आहे? सराव करून घ्यायचा आहे, लिहून घ्यायचं आहे म्हणत म्हणत, जेणेकरून मुलांना किंवा विद्यार्थ्यांना येथे क या अक्षराची ओळख त्यांना येथे होईल. चित्रे बघ, नावे सांग व दाखव. खाली काही चित्र देण्यात आलेले आहे. चित्रांखाली नावे सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यांना दाखवायचं आहे. तर येथे आपल्याला म अक्षर देण्यात आलेलं आहे. म अक्षर सुद्धा काय आहे? व्यंजन आहे. तर म पासून होईल मका, म पासून येईल मगर आणि म पासून काय येईल? मधमाशी येईल. तर येथे आपल्याला म अक्षराची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायची आहे. तर म अक्षरावर आपल्याला खाली कृती देण्यात आलेली आहे. जसं क वर देण्यात आलेली होती त्याचप्रमाणे इथे म वर सुद्धा देण्यात आलेलं आहे. पहा, म आवाज ऐक, म अक्षर पहा, म अक्षराला गोल कर. तर एक कृती सोडून दाखवण्यात आलेली आहे. मजा, मजामध्ये पहिला अक्षर जो आलेला आहे म, म ला येथे काय करण्यात आलेला आहे? गोल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मामी मध्ये दोन म आहेत. तर दोन्ही म ना काय करायचं आहे? आपल्याला गोल करायचं आहे. स्वरचिन्हांना करायचं नाही, फक्त अक्षरांना करायचं आहे. पुढील शब्द आहे मान. तर मान मध्ये पहिला अक्षर जो आहे तो म आहे. मोर मध्ये पहिला अक्षर काय आलेला आहे? म आलेला आहे. काम मध्ये शेवटचा अक्षर जो आहे म आहे. मासा,
मलम, मलम मध्ये 2 म आहेत तर त्यांना गोल करून घेऊया. कमल मध्ये मधोमध आलेला आहे म. गरम, मराठी मधला आहे म आणि मलमल मधला सुद्धा काय आहे म. या अक्षरांना काय करून घेऊया, गोल करून घेऊया. तर पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. गिरव, लिही व मन. म या अक्षराची अनुकृती दिलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना म हा अक्षर कसा गिरवायचा, कसं लिहायचा त्याचा येथे आपल्याला सराव करून घ्यायचा आहे, जेणेकरून मुलांना येथे म अक्षराची काय होईल, ओळख होईल, त्यांना परिचय होईल. चित्रे बघ, नावे सांग व दाखव. तर येथे आपल्याला ल अक्षर देण्यात आलेलं आहे. ल अक्षर हा व्यंजन आहे. तर ल वरून येईल लसूण, ल वरून येईल पालक आणि ल वरून येईल ढाल. तर कधी कधी ल सुरुवातीला आलेला आहे, तर कधी मध्ये आलेला आहे, तर कधी शेवटी सुद्धा आलेला आहे. तर ल अक्षराला इथे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे, विद्यार्थ्यांना परिचय करून द्यायचा आहे. तर ल वर आपल्याला खाली कृती देण्यात आलेली आहे पहा. ल आवाज ऐक, ल अक्षर पहा, ल अक्षराला गोल कर. तर खाली आपल्याला एक कृती येथे सोडून दाखवण्यात आलेली आहे. बैल, ल ला काय करण्यात आलेलं आहे, ते गोल करण्यात आलेलं आहे. तर पेला मध्ये सुद्धा आलेला आहे ल, तर ल ला काय करून घेऊया, गोल करून घेऊया. गाल मध्ये सुद्धा ल आहे, लाडू मध्ये सुद्धा ल आहे. मला, मला मध्ये सुद्धा आलेला आहे ल. वेल मध्ये सुद्धा ल आहे, लांब मध्ये सुद्धा ल आहे. जेथे जेथे ल आहे तेथे सगळ्या ल ला काय करायचं आहे, आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मुलांना ल या अक्षराची इथे काय होईल, ओळख होईल, उच्चारतील आणि लिहिण्याचा सुद्धा येथे सराव करतील. गिरव, लिही व मन. ल अक्षराची येथे अनुकृती देण्यात आलेली आहे, जेणेकरून मुलं लिहितील व म्हणत म्हणत त्यांचा येथे मुलांना काय होईल, ल अक्षराची ओळख होईल. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. शब्द ऐक, शब्दातून अक्षरांचे ध्वनी वेगळे कर आणि शब्दातील अक्षरांइतक्या टाळ्या वाजव. तर आपल्याला खाली काही शब्द देण्यात आलेले आहेत, तर त्या शब्दातील आपल्याला अक्षरांचे ध्वनी काय करायचे आहेत, वेगळे करायचे आहेत. काय करायचे आहेत, ध्वनी वेगळे करायचे आहेत आणि जेवढे ध्वनी बनतील तेवढ्या टाळ्या इथे वाजवायच्या आहेत. तर इथे कृती दाखवण्यात आलेली आहे पहा, एक सोडून. मासा, मासामध्ये 2 अक्षरांचे ध्वनी बनतात, एक आहे मा आणि दुसरा आहे सा. तर अशा प्रकारे येथे 2 ध्वनी तयार झालेले आहेत, तर आपल्याला येथे 2 टाळ्या वाजवायच्या आहेत. तर दुसरा आहे कप, तर पहिला ध्वनी आहे क आणि दुसरा ध्वनी आहे प. तर इथे सुद्धा 2 टाळ्या वाजवायच्या आहेत. तिसरा आहे रुमाल, तर रुमाल मध्ये 3 अक्षरांच्या ध्वनी बनतात. पहिला आहे रु, दुसरा आहे मा आणि तिसरा आहे ल. तर अशा प्रकारे 3 अक्षरांचे ध्वनी इथे तयार झालेले आहेत, तर 3 टाळ्या येथे वाजवायच्या आहेत. आणि चौथा आहे मलम, मलम मध्ये 3 अक्षर ध्वनी बनतात, म, ल, म. तर अशा प्रकारे 3 टाळ्या येथे काय करायच्या आहेत, वाजवायच्या आहेत. पुढील कृती सांगण्यात आलेली आहे पहा. अक्षर जुळवून शब्द तयार कर आणि शब्द सांगून उडी मार. तर इथे आपल्याला जसं इथं ध्वनी वेगळं केलं, त्या ध्वनींना इथं काय करायचे आहेत, आपल्याला जुळवायचे आहे, जॉईन करायचं आहे आणि त्याच्यापासून शब्द बनवायचा आहे आणि एक उडी मारायचं आहे. तर म आणि का हे 2 अक्षर ध्वनी आहेत, दोन्ही मिळून तयार झालेला आहे मका. मका सांगितल्याबरोबर, मका लिहिल्याबरोबर आपल्याला काय करायचे आहे, उडी मारायची आहे. त्याचप्रमाणे पा, ल, क हे 3 अक्षर ध्वनी आहेत, त्यापासून तयार झालेला आहे पालक. तर पालक हा शब्द तयार करून उडी मारण्यास सांगायचं आहे. ला आणि डू आहे, तर ला आणि डू वरून तयार झालेला आहे लाडू. लाडू म्हणून उडी मारायचा आहे. आणि शेवटी आहे भा, क, री असे 3 अक्षर ध्वनी आहेत, त्यापासून तयार झालेला आहे भाकरी. तर भाकरी सांगून पुन्हा इथे काय करायचं आहे, उडी मारायचं आहे. चित्रे बघ, नावे सांग व दाखव. तर येथे आपल्याला अ हा अक्षर देण्यात आलेला आहे. अ
हा स्वर आहे, तर अ पासून अननस येईल, अ पासून अजगर येईल, अ पासून अळी येईल. तर असे विविध शब्द अ या स्वर अक्षरापासून तयार होतात. कृती सांगण्यात आलेली आहे पहा. अ अक्षर शोध, अ अक्षराखाली रेघ मार. तर खाली आपल्याला काही पानं दिलेली आहेत, त्या पानांवर काही अक्षर देण्यात आलेली आहेत. त्या अक्षरांमध्ये अ हा अक्षर आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे आणि त्या अ अक्षराखाली आपल्याला काय करायचं आहे, रेघ मारायची आहे. एक कृती येथे सोडून दाखवण्यात आलेली आहे पहा. अ अक्षराखाली आपल्याला काय मारण्यात आलेलं आहे, रेघ मारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पुढील पानात आहे न, म, अ आलेला आहे म्हणून अ च्या खाली काय करूया, रेघ मारून घेऊया. ल, पुन्हा आलेला आहे, पुन्हा रेघ मारून घेऊया. स, प, पुन्हा शेवटी आलेला आहे, तर ला काय करून घेऊया, अक्षराखाली रेघ मारून घेऊया. तर पुढे देण्यात आलेला आहे आ सुद्धा अक्षर आहे. आ हा स्वर अक्षर आहे. तर आ पासून येईल आजी, आ पासून येईल आरसा, आ पासून येईल आवळा. असे विविध शब्द आ या स्वरापासून तयार होऊ शकतील. कृती देण्यात आलेली आहे पहा. चित्रे बघ, चित्रात दाखवल्याप्रमाणे आ अक्षर दाखव व रेघेने जोड. तर येथे आपल्याला कृती दाखवण्यात आलेली आहे. या कृतीमध्ये काही शब्द देण्यात आलेले आहे. या शब्दांमध्ये जेथे जेथे आ हा अक्षर दिसेल त्या अक्षरांना, आ या अक्षराला आपल्याला काय करायचं आहे, रेघेने जोडायचं आहे. एक कृती करून दाखवण्यात आलेली आहे पहा. आशामधला आ आणि आकाश मधला आ या दोघांना काय केलेले आहे, रेघेने जोडलेले आहे. त्याचप्रमाणे आसन मध्ये सुद्धा आ आहे. तर या आकाशला आणि या आसन मधल्या आला आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा रेघेने जोडायचं आहे. आणि पुढील डब्यात आलेला आहे आवाज. तर आवाजामधला आ आणि आसन मधला आ पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, रेघेने जोडून घ्यायचा आहे. पुढे कृती देण्यात आलेली आहे पहा. गिरव, लिही व म्हण. अ आणि आ हे दोन स्वर अक्षर येथे देण्यात आलेले आहेत. त्यांची अनुकृती सुद्धा देण्यात आलेली आहे. गिरवत गिरवत म्हणत म्हणत लिहायचं आहे, जेणेकरून मुलांना अ आणि आ या स्वर अक्षरांची येथे ओळख होईल. बघ, ऐक व मन. तर इथे आपल्याला गोलाकारामध्ये एक स्वरचिन्ह देण्यात आलेलं आहे. त्या स्वरचिन्हाचं नाव आहे काना. त्या स्वरचिन्हाचं नाव काय आहे, काना. आणि त्याची अनुकृती सुद्धा सांगण्यात आलेली आहे. कसं हा काना काढायचा आहे. पहिली आपल्याला एक उभी रेघ काढायची आहे आणि नंतर आडवी रेघ मारायची आहे. अशा प्रकारे काना हा स्वरचिन्ह येथे तयार होईल. तर इथे आपल्याला पहिल्या चित्रात शिक्षिका काय करत आहे, क हा अक्षर घेतलेला आहे आणि बाजूला एका फ्लॅश कार्डवर काना हा स्वरचिन्ह घेतलेला आहे. जेव्हा दोघांना आपण जोडतो तेव्हा काय तयार झालेला आहे पहा. क ला एक काना बसलेला आहे, तर तो झालेला आहे का. तर इथं शिक्षिका पहिल्या चित्रात क अक्षर आणि काना अक्षर काय केलेले आहेत, वेगवेगळे धरलेले आहेत. त्यामुळे मुलं काय म्हणत आहेत, क आणि काना. काय म्हणत आहेत, क आणि काना. पण जेव्हा त्यांना जुळवलं तर तो तयार झालेला आहे क ला काना का. तर अशा प्रकारे जेव्हा अक्षरांना स्वरचिन्ह लागतात तर त्याच्यापासून वेगळी अक्षरध्वनी येथे तयार होईल. तर खाली काही आपल्याला एक्झाम्पल्स दाखवण्यात आलेला आहे पहा. क आणि काना, क ला काना का. तसेच ल आणि काना, ल ला काना ला. म आणि काना, म ला काना मा. अ आणि काना, अ ला काना आ. तर अशा प्रकारे येथे आपण स्वरचिन्ह जोडून अक्षरध्वनी तयार करू शकतो. खाली कृती देण्यात आलेली आहे पहा. शब्द वाच व लिही. तर खाली काही शब्द देण्यात आलेले आहेत, तर ते शब्द वाचत वाचत बाजूला आपल्याला काय करून घ्यायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. काका, मामा, मका, काम, कला, काल, मला, लाला, आला. तर अशा प्रकारे शब्द वाचत वाचत हे मुलांकडून काय करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. वाच. तर आपल्याला इथे चित्रात फुगेवाला दिसत आहे. तर त्या फुग्यावाल्यांकडे काही फुगे आहेत
आणि त्या फुग्यांवर काही शब्द आहेत आणि काही मुलांनी फुगे विकत घेतलेले आहेत. त्या फुग्यांवर सुद्धा आपल्याला काही शब्द दिसून येत आहेत. चला तर ते शब्द आपण वाचण्याचा इथे प्रयत्न करूया. लाला, मका, मलम, काम, लाल, कमला, आला, कमल, काल, आलम, कला, मामा. तर अशा प्रकारे या फुग्यांवर काना या स्वरचिन्हांचा वापर करून वेगवेगळे शब्द येथे तयार केलेले आहेत, जेणेकरून मुलांना ह्या काना या स्वरचिन्हांचा वापर करून जे काही अक्षर ध्वनीपासून शब्द तयार झालेले आहेत त्या शब्दांचा येथे मुलांना परिचित व्हावा, त्यांना लिहिता यावे आणि वाचता सुद्धा यावे यासाठी असे काही शब्द येथे देण्यात आलेले आहेत. वाचन पाठ 1 वाचण्यासाठी काही आपल्याला खाली वाक्य देण्यात आलेले आहेत. चला तर वाचून घेऊया. काना या स्वरचिन्हांचाच वापर करून हे वाक्य तयार करण्यात आलेले आहेत. पहा. काका आला, मामा आला, लाला आला, काल आलम आला. तर अशा प्रकारे छोटे छोटे वाक्य आणि साधे काना या स्वरांपासून हे तयार केलेले आहेत. काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहा खाली. सांग, आलम कधी आला? तर उत्तर काय येईल? आलम काल आला. कोण कोण आले? तर कोण कोण आले? वाचन पाठात पाहिलं आपण कोण कोण आले. काका आला, मामा आला, लाला आला, काल आलम आला. सगळेजण का बरे आले असतील सांग. तर इथे असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर सगळेजण का आलेले असतील? तर सगळेजण एकमेकांना भेटण्यासाठी येथे आलेले असतील. प्रत्येकाचे उत्तर येथे वैयक्तिक असू शकेल. तर सूचना देण्यात आलेली आहे. पहा. विद्यार्थ्यांना पहिल्या अक्षर गटात शिकलेल्या अक्षरांपासून स्वरचिन्हांपासून अधिकाधिक शब्द तयार करण्यास सांगावे. तयार केलेल्या शब्दांपासून वाचन पाठ तयार करून घ्यावे आणि त्यांचे वाचन घ्यावे. शिकलेल्या सर्व अक्षर गटांवर आधारित शब्दांचे अनुलेखन आणि श्रुतलेखन घ्यावे. विद्यार्थ्यांना वाचन पाठनावर आधारित तोंडी प्रश्न विचारावेत. विद्यार्थ्यांना कुटुंबाबाबत अधिकाधिक बोलते करावे. तर अशा प्रकारे येथे आपण हा पाठ स्पष्ट करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण पाठ 9 क म ल आ काना हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.